आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केबी न्यूज। श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव मुरगुडची गोकुळाष्टमी 4 पिढ्यांची परंपरा कृष्ण भक्तीचा अखंड वाहतोय झरा। सर्जेराव भाट मुरगुड प्रतिनिधी। मुरगुड तालुका कागल येथे विश्वनाथराव पाटील घराण्याची श्रीकृष्ण जन्माष्टमीची 4 पिढ्यांची परंपरा अव्याहत सुरू आहे। काळाच्या ओघात अनेक घडामोडी झाल्या असल्या तरी श्रीकृष्ण भक्तीचा हा झरा अखंडपणे सुरू आहे। स्वर्गीय विश्वनाथराव पाटील हे स्वतः जसे कृष्ण भक्त होते तसे पंढरीच्या वारकरी संप्रदायाचे आधारवड सुद्धा होते। आद्य पूजेचा मान असणाऱ्या गणेशाची दरमहाची संकष्टी सुद्धा कधी चुकत नव्हती। अनेक वर्ष एक मुरगुड नगर परिषदेचे अध्यक्ष होते। त्यांच्या कारकिर्दीत प्रत्येक संकष्टीला चंद्रोदयाच्या वेळी नगर परिषदेचा भोंगा वाजत असे। भक्तीची ही परंपरा आजच्या घराण्याने आजही अखंडपणे सुरू ठेवली आहे, असे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांनी सांगितले। भजन, कीर्तन, प्रवचन असा अष्टमीचा भरगच्च कार्यक्रम दरवर्षी असतो। यंदा पाऊस सुद्धा पालखीतून आला आणि हजेरी लावून गेला, असे एका कृष्ण भक्ताने सांगितले। हजारो भगवंत भक्तांना मुरगुडमध्येच मथुरेचे दर्शन व्हावे अशा भक्तिमय वातावरणात येथील जन्माष्टमी उत्सव संपन्न झाला। माजी खासदार संजयदादा मंडलिक, प्राध्यापक अर्जुन आबिटकर अशा अनेक मान्यवरांनी सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांसह या उत्सवात हजेरी लावली। कोल्हापूर जिल्ह्यातील अगदी ठळक गोकुळाष्टमी उत्सवात मुरगुडच्या या उत्सवाची गणना होते, असे भाविकांनी सांगितले। अशी माहिती बिदरी कारखाना ज्येष्ठ संचालक प्रवीणसिंह पाटील यांनी दिली। यावेळी दिग्विजय सिंह पाटील, सत्यजित सिंह पाटील, ज्योतिरादित्य पाटील यांनी सर्वांचे स्वागत केलं। सर्जेराव भाट मुरगुड प्रतिनिधी।